हॅलो गाईज, आज आपण या व्हिडिओमध्ये मसाले डोसेचं एक नवीन प्रकार इथे बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। नेहमी आपण डोस्यासाठी घेणारे साहित्यच इथे आपण घेणार आहोत। त्याच प्रमाणात आपण सर्व साहित्य घेतलेले आहेत। 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि पाऊण वाटी इथे आपण जाड पोहे घेतलेले आहेत। म्हणजे मीडियम साईजचे पोहे मी इथे घेतलेले आहे। आणि तुमच्याकडे जाड असतील तर जाडही घ्या, शक्यतो पातळ नको। आणि 2 चमचे मेथीदाणे आपण घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य आपण स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घेणार आहोत। आणि स्वच्छ पाणी असं दिसायला लागलं ना, अशा पद्धतीने। आणि सर्व डाळ आणि तांदूळ धुवून घातल्यावर एकत्र करून एक 8 तासांसाठी आपण भिजत ठेवून टाकणार आहोत। पोहेसुद्धा आपण याचबरोबर स्वच्छ धुवून भिजवून ठेवून देणार आहोत। सर्व एकत्र करून एक 8 तासासाठी ठेवूयात, म्हणजे चांगले भिजून आपल्याला मिक्सरमधून काढण्यासाठी तयार होईल। आता 8 तासानंतर व्यवस्थित भिजलेले हे तांदूळ, डाळ, पोहे सर्व एकत्र केलेले आहेत। ते आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार। बारीक वाटून घेताना जास्त पाणी घ्यायचं नाही आहे। तांदूळ भिजलेले असल्यामुळे 1-2च चमचे पाणी मी इथे घेतलेले आहे। तसंच छान बारीक होईल। आता तुम्ही हे बघू शकता। अशा पद्धतीनं आपण सर्व तांदूळ एकसारखा बारीक वाटून घेणार आहोत। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पहिल्यांदाच बघायला मिळतील। आणि तुम्ही मैत्रिणींना पण शेअर करा। आणखीन लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। तुम्ही जेवढे लाईक कराल तेवढे माझे व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल। आता वाटून घेतलेले तांदूळ व्यवस्थित हलवून एकजीव करून घेऊन झाकून ठेवून देऊयात। 8 तासानंतर हे पीठ असं फुलून आणि व्यवस्थित छानपैकी आंबून आलेलं आहे। आता आपण हे सर्व पीठ एकसारखं परत एकदा हलवून घेतलं तर यातली हवा जी साठलेली असते ते बाहेर जाईल आणि आपल्याला प्रॉपर पीठ किती आहे ते कळेल। म्हणजे आपल्याला मीठ ॲड करताना प्रॉब्लेम येणार नाही। नाहीतर तसंच मीठ घातलं तर एकदम जास्त होण्याची शक्यता आहे। तर आता आपण चटणीची तयारी करून घेऊयात। चटणीसाठी मला इथं खोबरं, मिरच्या, फुटाणे डाळ, मीठ, कोथिंबीर, थोडंसं गूळ, कढीपत्ता आणि चिंच जरा लागणार आहे। तर आपण हे आता सर्व वाटून घेऊयात। आधी ओलं खोबरं घालून घेऊ मिक्सर जारमध्ये। नंतर तुम्हाला तिखट कितपत आवडते त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या आणि फुटाणे डाळ घातल्याने कन्सिस्टन्सी चटणीची खूप छान येते। नाहीतर शेंगदाणे पण थोडे घाला, तुमच्याकडे असतील तर ते पण खूप छान चटणी बनेल। फुटाणे डाळ मात्र घालायला विसरू नका। नंतर एकदा फिरवून झाल्यानंतर दुसऱ्यांदा ज्यावेळेला आपण मिक्सरमध्ये आणि जरासं पाणी घालून फिरवून घेतो त्यावेळेला कोथिंबीर बारीक चिरून घातलं तर त्याचा रंग खूप छान आणि स्वाद पण अप्रतिम असा चटणीचा येईल। आता आपण चटणीसाठी फोडणी तयार करून घेऊयात। चटणीसाठी आपण तेल थोडंसं 1-2 चमचे गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये उडीद डाळ घातलेत। नंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। मिरच्या आपण चटणीमध्येच घातल्यामुळे आपण इथे मिरची नाही घालत, त्यामुळे फक्त जरासं हिंग घालून आता आपल्या चटणीमध्ये आपण फोडणी देऊयात। ही झाली आपली खोबऱ्याची मस्त खमंग चटणी तयार। आता आपण भाजी कशी करायची ते पण बघून घेऊयात। भाजीसाठी सुद्धा आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। यासाठी मी 4 बटाटे घेतलेले आहेत। ते आपण बारीक कुस्करून घेऊयात। बारीक कुस्करून घेतल्याने भाजी एकदम छान होते। नाहीतर चिरून घेतलं तर एवढी खास वाटत नाही। आंबोळीसाठी मात्र आपल्याला अशी बारीक कुस्करून घेतलेली बटाटे छान लागतात। आता आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी घातली। मोहरी तडतडली की आपण ह्यामध्ये
हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालणार आहोत. मी जरासे यामध्ये हरभरा डाळ आणि उडीद डाळ घातलेले आहेत चवीसाठी म्हणून. मग नंतर बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये वापरले. तुम्हाला जर का उभा कांदा चिरून आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही भाजी करू शकता. आता आपण हळद घालून घेऊयात. गुलाबी रंगावर कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हळद घालूया, म्हणजे भाजी खूप छान होईल. आता आपण यामध्ये कुस्करून ठेवलेले बटाटे ॲड करून घेतले. हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊन म्हणजे चवीपुरतं मीठ घाला आणि मग हे सर्व परतून घ्या. परतून घेऊन झाल्यानंतर वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला. कोथिंबीरीने स्वाद एकदम छान येईल. मग नंतर ओलं खोबरं असेल तर तुम्हाला हवं तेवढं ओलं खोबरंसुद्धा घालून मस्तपैकी परतून एक चांगली वाफ आणून घ्या. आता आपली चटणी आणि भाजी हे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. मसाला डोस्याच्या मसाल्यासाठी आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक कांदा बारीक चिरून आणि एक चमचा किचन किंग मसाला, कोथिंबीर बारीक चिरून, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता बारीक चिरून घालायचा आहे. नंतर आपल्याला चवीपुरते साखर आणि मीठ पण लागणार आहे, ते आपण साईडला ठेवून देऊयात. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सी जारमध्ये घेऊन बारीक वाटून घेणार आहोत. हाच आपला एकदम सुंदर मसाला डोसाचा मसाला तयार होणार. यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं अर्धी वाटी पाणी घालून बारीक असं वाटून घेऊयात मिक्सरमधून. नंतर आपण हे मिश्रण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एकदा करून बघितलात तर तुम्ही परत हेच करून घ्याल. तुम्हाला जर का डोस्याचे वेगवेगळे प्रकार आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. तर आता आपण हे सर्व घालून झाल्यानंतर साखर आणि मीठ हे दोन्ही चवीप्रमाणे ॲड करून घेतलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून एक 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत. अशाने मसाला मस्तपैकी पिठामध्ये मुरेल. आता आपण तवा तापत ठेवलेला आहे, त्यावर जरासं पाणी मारून घेतलेलं होतं. मी इथे एक वाटी घेतलेली आहे. वाटीने आपण डोस्याचं पीठ तव्यावर एकसारखं पसरवून घेणार आहोत. पसरून झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे, म्हणजेच डोसा दोन्हीकडनं आपण परतणार नाही. त्यामुळे मंद आचेवर तुम्हाला हवा असल्यास लोणी घालून किंवा तेल वापरून डोसा खरपूस भाजून घ्या. क्रिस्पी मसाला डोसा आपल्यासाठी तयार. असंच तुम्ही सुद्धा करून बघून नंतर मला सांगाल अशी अपेक्षा करत आहे. आतापर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद. थँक्यू.